नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या शेतवनमध्ये. मित्रांनो, आपलं कोकण म्हटलं की सगळ्यात आधी समोर येतं ते म्हणजे आंबा, काजू, फणस आणि मासे, बरोबर ना? म्हणूनच आम्ही ठरवलं की कोकणातल्या अशाच काही खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊयात. चला तर मग आज बघूयात आटल्यांची म्हणजेच फणसाच्या बियांची भाजी, ते सुद्धा सुकट घालून. मित्रांनो, हे आहेत आटले म्हणजेच फणसांच्या बिया. एखाद्या जड किंवा वजनदार वस्तूने याला चेचून बारीक करून घेऊ. अशा पद्धतीने बारीक केल्यामुळे बी आणि त्याची वरची साल हे दोन्ही अगदी सहज वेगळे होतात. आता सुरुवात करूयात आपल्या खमंग रेसिपीला. सगळ्यात आधी टोप तयार करून घेऊ. गावी जेव्हा कधी आपलं एखादं भांडं आपल्याला चुलीवर ठेवायचं असतं तेव्हा ते जळू नये म्हणून त्याच्यावर अशा पद्धतीने राख किंवा मग माती लावली जाते. आता घेऊयात सुकट. आटले आणि सुकट दोन्हींना पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आणि फोडणीसाठी एक कांदा बारीक चिरून घेऊ. आता टोपामध्ये तेल टाकून कांदा थोडासा लालसर करून घेऊ. मग कढीपत्ता घालून त्याला छान मिक्स करू. त्यानंतर हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून परत एकदा सगळं मिश्रण एकत्र करू. मग त्यावर गोडा मसाला ऍड करू. आता तुम्हाला जर हा गोडा मसाला म्हणजे काय हे माहीत नसेल तर हा कोकणात प्रामुख्याने वापरला जाणारा कांदा आणि खोबऱ्याचं एक वाटण आहे. तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा, आम्ही त्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ नक्की अपलोड करू. आता आपण तयार केलेल्या मिश्रणात सुकट आणि आटले टाकून घेऊ.
याला छान शिजण्यासाठी त्यात पाणी घालून एक झाकण ठेवू. जवळपास 10 ते 15 मिनिटं याला कड आल्यानंतर त्यात छान कोथिंबीर टाकून पुन्हा 2 मिनिटांसाठी मिक्स करून घेऊ. आणि हे बघा, आपली खमंग फणसाच्या बियांची भाजी तयार आहे, एकदम झटपट आणि आजीच्या सोप्या पद्धतीने. मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि ती कशी झालीये हे आजीला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपी सोबत.